रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना शुभ संध्याकाळ। मित्रांनो, हा व्हिडिओ अशा पवित्र नात्यासाठी बनवत आहे जे नातं प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, आत्मीयतेचं आणि एक वर्ष करत संपूर्ण आयुष्यभराची साथ देणारं हे नातं म्हणजे पती पत्नीचं नातं। हे नातं मित्रांनो या विश्वाची निर्मिती करायची ताकद ठेवतं, या विश्वाचा लेखाजोखा ठेवायची ताकद ठेवतं आणि संपूर्ण नात्याची उत्पत्ती करणारं नातं म्हणजे हे पती पत्नीचं नातं। या पवित्र नात्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। मित्रांनो, आवडलं तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो, आज आहे 31 2025 या सरत्या वर्षाला निरोप देत असताना पवित्र असा आज एकादशीचा दिवस आहे। अवघ्या काही तासांमध्ये रात्री 12 वाजता 2026 वर्ष सुरू होईल। मित्रांनो, सर्व पती पत्नींना माझ्या अंतःकरणापासून कळकळीची विनंती आहे, तुम्ही संपूर्ण जगाला शुभेच्छा द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण नेहमी आपण सर्व आपल्याला दुरून डोंगर साजरे म्हणल्यासारखं मित्रांनो आपण संपूर्ण जगाकडे लक्ष देत आलेलो आहोत। आपल्या पदरी काय पडलं, आपल्याला काय समाधान मिळालं हे आपल्या प्रत्येकांना माहीत आहे, पण आपण विचार करा, आपल्या पती पत्नी या पवित्र नात्यामध्ये आपण असे असंख्य वर्ष निघून गेले, कधी दोघांनी एकमेकांना जवळ बसून निवांत बसून या 31ला आपण कधी गप्पा मारल्या, संपूर्ण वर्षाचं आपण उजळणी केली आहे का? तर मित्रांनो, हेच प्रयोग करून पहा, नक्की तुम्हाला छान वाटेल, आनंद मिळेल। मित्रांनो, आज आपल्या घरामध्ये, आपल्या टेरेसवरती, एखाद्या मंदिरामध्ये किंवा आपल्या हॉलमध्ये निवांत एका ठिकाणी दोघांनी समोरासमोर जवळ बसा। संपूर्ण वर्षभरामध्ये जे जे प्रसंग आपण अनुभवले ते एकमेकांसोबत शेअर करा। त्यामधून आनंद मिळाला असेल, दुःख झालं असेल, एकमेकांना आपण ओरडलो असेल, एक 2 दिवस नाराजी आपण एकमेकांना बोललो नसतो, अबोला धरला असेल, त्या सर्व गोष्टींची उजळणी करा आणि एकमेकांच्या अंतःकरणापासून माफी मागा आणि तरच 2026चं आपण आनंदामध्ये स्वागत करू शकू। आणि हे सर्व करत असताना ह्या 2026चं स्वागत करण्यासाठी ही गोष्ट गरजेची आहे असं मला वाटतं, म्हणून हा व्हिडिओ पाठवत आहे। एकमेकांची माफी मागा, एकमेकांना आधार द्या आणि या 2026मध्ये आपल्या मुलांबाळांना आपण चांगलं जपूया, खूप कष्ट करूया, मेहनत करूया आणि संपूर्ण असंच 2026 देखील आनंदामध्ये आपण पार करूया आणि इथून पुढं आयुष्यभर आनंदाने आपण एकत्र राहूया, कसलेही मतभेद राहणार नाही याची काळजी घेऊया।